खेळाला होते सुरुवात. शरद आणि बालाराम ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज दिलीप चेंडू घेऊन येतोय. पाहूया या दोघांमधील कुठला संघ विजय संपादन करेल. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी दिलीप टर्न होतोय. यावेळेस सोडवला. मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये. पाहूया चेंडू अजूनही कलेक्ट केला जात नाहीये आणि चांगली रनिंग पाहायला मिळते या ठिकाणी. आपण पाहिले तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाव्याने स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन केले जाते शरद यांच्या माध्यमातून. आपण पाहतो आजच्या दिवसातील 8वी मॅच मैदानाच्या आतमध्ये. 9वा सामना राहणार आणि सारंगाव हा होईल आणि त्यानंतर शेवटचा अंतिमाच्या दिवसातील भावाले आणि कारिवली ही मॅच होईल. तर राहणार आणि सारंगाव आपण तयार राहायचं आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. चांगला फटका सजवला का. यस, बाउंड्रीवर कॅच पकडली गेली. दमखम आहे फलंदाजामध्ये. थोडंसं टायमिंग मिस झालं. फलंदाज जेलच्या स्वरूपात झाले बाद. हरेश यावेळेस क्या बात आहे. गॅप मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. कव्हरच्या रिजनला चेंडू सीमा पार. चौकार. 6 धावा. गिरेंगे पड़ेंगे लेकिन गेंद नहीं छोड़ेंगे.
एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय 13 धावा ऑन बोर्ड एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. भिवंडी ग्रामीण 40+ मध्ये आपण जर पाहिलं तर हे दोन्ही संघ नौके आहेत आणि दोन्ही संघ एकाच विभागामधून खेळत असतात. दोन्ही संघांना माहिती आहे एकमेकाची खेळी. एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या वेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू हाताला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला फटका, सर्व काही या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. एका धावेने धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोचते. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय पप्पू याच्या माध्यमातून. मागील मॅचमध्ये सुद्धा गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. इथेही पाहतोय आपण सुरुवात चांगली झालेली आहे, दमदार झालेली आहे. अंत शेवट कशा प्रकारे होते हे पाहण्यासारखं राहील. पाहूया पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा तयार होत आहे, सरसावत आहे गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस आणि मिस टाइम झालेला आहे. पाहूया दुरून क्षेत्ररक्षक घेतोय. अरे इथेही जेल सुटला जातोय. 2 धावा, 2 धावेने धावसंख्या आपण पाहिली तर 16 या अंकावरती जाऊन पोचते. झेल घेण्याचा अवसर जरूर आला होता परंतु कनेक्ट करता आलं नाही आहे. सरावाचा अभाव निश्चित असावा. हा खेळ जो आहे तो सरावाचा आहे. सराव जेवढं तुम्ही कराल तेवढं या खेळामध्ये तुम्ही परिपक्व होताना पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. चांगले क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा, 2 धावेनेच धावसंख्या 18 या अंकावरती पोचली गेली आहे. 18 धावा धावफलकावरती. या 17 धावा आहेत. 17 धावा या ओव्हरमध्ये 4 आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 13. पुढील चेंडू या वेळेस चांगला फटका सजवलाय. क्या बात आहे. चेंडू मात्र सीमा पार. बिगिट षटकार. हरेश यांच्या बॅट मधून हा बिगिट येतोय षटकार. तेवीस या षटकाराच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकते. पाहूया अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. हो तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता येत नाहीये. पुढील चेंडू पाहूया.
काय केलं तर. तेवीस धावा धापलकावरती आहेत. 23. यावेळेस उडवलाय पाहू शकता आपण. हाही चेंडू जातो सीमा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 या अंकावरती. तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर 30 ओव्हर आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. जीवन यांच्या माध्यमातून तिसऱ्या चेंडूवरती षटकार. पाहूया पुढील चेंडूवरती काय घडतंय. यावेळेस अजून एक चांगला फटका आहे. पाहूया काय घडतंय. दुसऱ्या धावेची मागणी केलेली आहे. चेंडू अडवला जाईल. पुढील चेंडू. या वेळेस मात्र चेंडू फसवेगिरी करतोय आणि चेंडू हा जातोय सीमा पार. चौकार.
होईल तो आकार धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 36 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फसला गेलाय. पाहूया क्या बात आहे, कॅच ऑफ द डे. एका हाताने आपण पाहिले तर जेल कलेक्ट केलेला आहे. पूर्णपणे आपण पाहतो समर्पण केलं होतं. गोलंदाज जीवन याने नजर हटवली नाहीये शेवटपर्यंत आणि अचूकरित्या झेल कलेक्ट केला गेला. यानंतर राणाल आणि सारंगाव आपण तयार राहायचं आहे. हरेश मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत होता. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत. एक चौकार ही पाहायला मिळाला, परंतु एक अति घाई करत असताना फटका चुकीचा खेळला गेला नाही, झेलच्या स्वरूपामध्ये बाद झाले. 24 धावाचं योगदान त्यांनी दिलं आणि संघाचं धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा लागल्या गेल्या आहेत आणि 24 धावा आपण पाहिल्या तर एकट्या हरेश यांच्या आपल्याला त्यातल्या पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत, 3 षटक कंप्लीट झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 13, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये 13. तर आता या षटकामध्ये किती धावा येतील हेही पाहण्यासारखं राहील. पाहूया या ठिकाणी शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज होते तयार. धावसंख्या जी आहे ती 36 या अंकावरती लागली गेली आहे. 36 रन. ज्ञानेश्वर पाहूया अशा प्रकारे गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळेल ज्ञानेश्वर यांच्या गोलंदाजीमधून. स्ट्रायकरला आपण फलंदाज पाहतोय विलास आणि नॉन स्ट्राईकला किरण. विलास आणि किरण ही जोडी पाहायला मिळते डावाला सावरण्यासाठी शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु शरीरापासून दूर खेळण्यामध्ये कुठेतरी अपयशी निर्धावची होते सांगता. ज्ञानेश्वरने चांगला चेंडू हाताला गेला. आपण पाहिलं तर प्रयत्न खूप चांगला होता, परंतु त्या प्रयत्नांना काही यश आलं नाही आहे. निर्धावची झाली सांगता. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस मात्र खराब चेंडूच्या हाताने यास नो बॉलचा इशारा दिला आहे, कारण खेळपट्टीच्या बाहेर पडलेला हा चेंडू नो बॉल घोषित केलेला आहे. अवंतर धावेचा भरणा. येणारा चेंडू फ्री हिट आहे. पाहूया जागृत मराठा राणाल आणि जय हनुमान सारंगाव ही मॅच मित्र एक चांगली पाहायला मिळेल संध्याच्या सत्रामध्ये. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, कारण फ्री हिटचा चेंडू होता, परंतु अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कुठल्या प्रकारची इथं फटका लागू दिला नाही आहे, पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं. कुठल्या स्पॉटवरती चेंडू पडला, मागच्या याच्यामध्ये कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली होती. इथं पाहूया पुन्हा एकदा इथं पलटी खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. जेव्हा जेव्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातो पवित्रा चेंज केल्यानंतर, तेव्हा कुठेतरी चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस व्हाईट बॉल येतो. एका धावेने आपण पाहू शकता 38 अंकावरती धावफलक पोहोचले गेले आहे. पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार. पुढे सरसावून मारलेला आहे. क्या बात आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येईल, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र सीमारच्या बाहेर जातोय. षटकार आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 44 अंकावरती जाऊन पोहोचते.
चला पंचांची वाद घालायचं नाही, जो निर्णय असेल तो द्यायचा आहे. पंचांशी कोणी वाद करू नका. कमिटी मेंबर आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर कमिटी मेंबरशी बात करायची आहे. दोन्ही बॅट्समनने क्रीज सोडणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजाने क्रीज सोडणं गरजेचं आहे. धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. शेवटचा अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू आहे, लास्ट बॉल बाकी आहे. बघूया 46 धावा धावफलकावरती चांगली टोटल सजवली गेली आहे. निवृत्त संघाने पुढे चेंडू ज्ञानेश्वर यावेळेस हाताने खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. चेंडू येतोय हातामध्ये फेकला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी पण घेतली जाईल का? आणि या 2 धावा 48 धावा धावफलकावरती
सलामी जो सामना झाला होता त्याच्यामध्ये 49 धावांचं टार्गेट होतं, तोच टार्गेट आता पाहायला मिळते आपल्याला. 49 धावांचं लिओनार्ड संघासमोर.
यावेळेस उडवलाय अजून एक दमदार असरदार बिग हिट चेंडू सीमा पार षटकार. 14 धावा धावफलकावर पहिल्या इनिंग मध्ये 13 धावा पहिल्या ओव्हर मध्ये होत्या. संपले नाही परंतु या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा लागल्या गेल्या आहेत. 2 मोठे फटके जीवनच्या बँड मधून त्या पाहते थोडंसं कमजोर चेंडू आणि त्याचा समाजात चांगला घेतला जातोय. पाहिलं तर जीवन मात्र चांगलं पाहिलं त्याच्या चेंडूचा पटकन चेक केले गेले चांगल्या चेंडूचा सन्मान घेताही आलं पाहिजे. खराब चेंडूचा समाजाने घेतला आला पाहिजे. यावेळेस मात्र ते फटका सीमा पार चौका 19 धावा या ओव्हरमध्ये जमा झालेल्या आहेत. त्याला विनंती आहे की आपण थांबायचं आहे. नीलम नाईक साहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही थांबायचं आहे. कमिटीने सांगितलं आहे की तुम्ही 2 मिनिटं थांबायचं आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती जमा केलेले आहेत. 49 रनांचं टार्गेट असताना आता मात्र आपण पाहतोय की 30 धावांची गरज आहे. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. जीवन याने सामना केलेला आहे. यावेळेस मात्र फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जातोय. चेंडूला फेकून दिले गेलं सीमारेषे बाहेर षटकार. हायलाइट पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय. आक्रमण केलं जाते. पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 19 धावा खर्च केली गेल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ होते सुरुवात होते दयानंदच्या गोलंदाजीवरती हा हल्ला आणि इथं मात्र पाहायला गेलं तर षटकार. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 25 या अंकावरती लागली गेली आहे. पुढील चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने इथं मात्र ही गॅप साधला जातोय का दुरुक्षेत्रक्षक येतोय आणि 2 धावा होतील. यात मात्र षटकाने एखाद्या चेंडू डीप मध्ये आहे विकलं जाईल. अवसर होतो 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावाने पुढे सरते. धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचते. 22 धावांची गरज आहे. गेली खूप चांगली मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसात या ग्राउंडवरती हाय स्कोर आपण पाहिलं तर 70 धावांचं पाहायला मिळालं. त्याच्यावर संघाकडून त्यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेला होता. इथं मात्र बाहेरच्या दिशेने वळला गेला कारण त्यावेळेस सोडलं गेलं. त्यांच्या मनामध्ये दुविधा निर्माण होत नाही. वाईट बॉल घडलं गेलंय. 51 धावेचा भरणा 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न होता. क्लिअर करण्याचा जीवनाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची जर पाहिली तर 28 आपण पाहिलं तर होता. यावेळेस क्या बात आहे. इथेही चेंडूला फेकून दिलं.
सीमा पार षटकार. लागल्या गेल्या. यावेळेस आपण पाहतोय हा येतोय चौकार. चौकाराच्या पद्धतीने आपण पाहिले तर 38 धावा धावल कबड्डी. धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा. धावा धावल कबड्डी लागल्या गेल्या आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ इथं संपन्न झाला. तिसरं षटक मचिंद्र गोलंदाजी मार्गवरती धावा पाहिजे आहेत 49 मध्ये. मात्र आपण पाहतोय की 38 धावा धावल कबड्डी जमा झाल्यात. म्हणजे 11 धावेची अजूनही गरज आहे. विजयाचं समीकरण आता महाराष्ट्राचा खेळ बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय की उलटन केलेला धावा चांगल्या जमा केल्या होत्या धावपंचावरती. नो डाऊट. बट गोलंदाजी दर्जाची खराब दर्जाची पाहायला मिळाली. खास करून आक्रमण प्रति हल्ला जीवनाने जो सोडवला होता तो आवाज ठेवत असताना चांगला टोटल धावल कबड्डी जमा केला गेला. यावेळेस खूप वेळ मिळाला होता. आलं नाही आणि आता मात्र बाद होते रनआउटच्या स्वरूपात. यावेळेस मात्र बापा चौकार. आपण पाहतोय धावले 43 अंकावरती धावते. अजून आपण पाहतोय 6 धावेची गरज आहे. यावेळेस भरपूर टायमिंग दिला होता. माहिती आहे की पॉईंटचा खेळाडू जो आहे तो किती आहे त्याच्या डोक्यावरून हा फटका 4 धावांसाठी चौकार. अजूनही 2 धावेची गरज आहे.
केल्याची टाइम झाला परंतु इथं अजून एक एकादमीची गरज आहे तर लगेच चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सारेगाव संघाला विनंती आहे अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. त्या अनुषंगाने मात्र फटका सीमा पार जातोय आणि चांगल्या पद्धतीने विजय संपादन करतोय. सारेगाव आपल्या लगेच मैदानाच्या आतमध्ये राहणार आपले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये